अरे दार उघडा. अरे नारायण, अजय, अरे दार उघडा, बाहेर नको. एक काम कर, पॅसेज हॉलमध्ये पण पेस्ट कंट्रोल केल्यासारखं कर. जा. नारायण, अजय, गोळ्या कुठे? इकडे काय काम आहे तुझं? ते समर सरांना चहा द्यायला. समर सरांना चहा द्यायला. ते समर सरांना चहा द्यायला. अरे मी साफसफाई करतोय ना इथे. तू एक काम कर, मी तुला थोड्या वेळाने आवाज देतो, मग समर सरांना चहा दे. ओके सर. हां जा. दोघं नाही, मग राहिलं कोण आता? सॉरी, म्हणजे स्वानंदी, घाई गडबडीत तू टाकून दिल्यास का? नाही अगं, पण तूच सगळ्यांना गोळ्या बंद करा आणि घरगुती उपाय करा असंच सांगत असतेस ना. मग स्वानंदी, अशी न विचारता दुसऱ्यांची औषधं टाकू नयेत ग. अहो पण मी नाही, मला माहिती आहे तुझे तुझे काही विचार आहेत. तुला सगळ्यांनी हेल्दी लाईफस्टाईल जगावं असं वाटतं, पण दिस इज नॉट द वे. ही पद्धत नाही. अरे ह्या वर्षानुवर्षाच्या सवयी असतात, ह्या अशा एका झटक्यात नाही बदलता येत. आज वेळच्या वेळी माझ्या बाळाला औषध मिळाली असती तर हा सगळा त्रास वाचला असता त्याचा. काकू, एकतर मी त्यांच्या गोळ्या टाकलेल्याच नाही आहेत. ओके, तू नसशील टाकल्या, मग स्टाफ पैकी कोणी टाकल्या असतील. बोलव सगळ्यांना. नारायण, सरिता. नाही, एक मिनिट. स्टाफला दोष द्यायची काहीच गरज नाहीये. त्यातलं तर कोणीच असं काही करणार नाही. एक मिनिट. स्टाफला कशाला दोष देत आहे? स्वानंदी मॅडम, प्लीज, आणि तुम्ही असं न विचारता एकदम करत जाऊ नका. हो, मला मान्य आहे. मी तुम्हाला म्हणत असते गोळ्या बंद करा, पण म्हणून मी हे असं तेच, हे असं एकदम अचानक एका क्षणात गोळ्या नाही बंद करतायत. मला माहिती आहे, मला तुमच्यासारख्या चांगल्या सवयी नाही आहेत, पण आता हीच माझी लाईफस्टाईल आहे. मनात आलं म्हणून तूप खाल्लं आणि रूप आलं असं होत नाही स्वानंदी मॅडम. जाऊ दे, मला ना आता अजिबात एनर्जी नाही याच्यावरती बोलायची. नको तू त्रास. मी फ्रेश होतो आणि ऑफिसला जातो. आजी, खूप महत्वाची मीटिंग. मी जातो, तयार होतो. आरामात दादा.
नॉट डन. नाही प्लीज परत असं करू नको. चला पी. बिचारा किती त्रास होतोय त्याला. आजी ऐका ना, मी नाही फेकली अहो त्यांची औषधं, खरंच नाही फेकली. अगं माहिती मला तू असं कधी करणार नाहीस, पण मग यांच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाहीये ना. कधी कधी सांगू का असं माझ्या मनात येतं ग की माझ्याच घरातले लोक माझ्या पिंट्याच्या आणि तुझ्या वाईटावर तर नाही आहेत ना. हे बघ देऊन काही होणार नाही, काही होणार नाही. हे बघा, मला तुमचं म्हणणं पटतं. मला माहिती आहे मी हेल्दी नाही आहे, म्हणूनच मला त्या गोळ्यांची गरज लागते. एक मिनिट, मुळात माझं म्हणणं उलट आहे. मला असं वैयक्तिकरित्या वाटतं तुम्ही हेल्दी आहात म्हणूनच तुम्हाला इतक्या साऱ्या गोळ्यांची गरज नाहीये. आणि हो तुम्हाला काय वाटतं, मी कोणी अशिक्षित मूर्ख बाई आहे का की तुम्हाला न विचारता डॉक्टरांचा सल्ला न घेता तुमच्या अशा गोळ्या बंद करून टाकायला? जाऊ द्या, मला एवढंच म्हणायचंय की आपल्या ज्या आयडियाज आहेत ना त्या आपण एकमेकांबरोबर शेअर करूया आणि मग डिसिजन घेऊया. असं पटकन बदलता येणं मला नाही जमणार. इतक्या वर्षांची सवय आहे माझी, त्यामुळे असं मला एका क्षणात नवीन गोष्टी अडॅप्ट नाही करता येत. ओके